नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण हे जे सेशन कंडक्ट करत आहोत हे सेशन 8वीच्या मॅथमॅटिक्स या विषयासाठी आहे आणि आज आपण जे चॅप्टर इथे डिस्कस करणार आहोत ते चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट। इट इज द थर्ड चॅप्टर in your textbook. But before going to this chapter, let us begin with the inspirational quote of Sir Archimedes, who is known as the father of mathematics. So this is the quote by Archimedes, which reads, "Be silent unless you can say something that is more important than your silence." And with this inspirational quote, let's begin with indices and cube root. तर इंडायसेस अँड क्यूब रूट यामध्ये आपण इथे काही स्लाइड्स तुम्हाला दाखवणार आहोत जे आपल्या 8वीच्या सायन्सच्या पुस्तकामधील आहेत. अँड वी आर गोइंग टू रीड आउट दिस नंबर्स. ओके, सो दिस इज अ नंबर 8.5 into 10 raised to 3. This is again here a number again. The number is 10.8 into 10 raised to 3 kilogram per meter cube. So what you are observing here while reading these numbers, how I am reading, you listen to it carefully and you also observe these numbers, how they are written, in which manner they are written. Okay, and in this next slide we are going to see here again these numbers 7.85 into 10 raised to 3. You just listen how I am pronouncing, how I am reading these numbers. 10 raised to 3 or 10 to the power 3. It is read as 10 raised to 3 or 10 to the power 3. And these are the slides which are prepared from your science textbook, from that is 8th standard science textbook. Okay. आणि नंतर इथे एक लक्षात घ्या, कारण आपण सेमीचे विद्यार्थी असल्यामुळे थोडंसं आता आपण मराठीत पण सांगूयात. दिस इज द चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन 1.6 into 10 raised to minus 19 कुलॉम. म्हणजे आतापर्यंत पॉझिटिव्ह नंबर्स आले होते, म्हणजे निगेटिव्ह नंबर सुद्धा येऊ शकतो, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. अँड व्हेन दिस पार इज निगेटिव्ह, सच नंबर्स आर व्हेरी स्मॉल नंबर्स. म्हणजे ज्यावेळेस पार असा एकदम निगेटिव्ह आहे त्यावेळेस असे नंबर्स हे खूप लहान असतात, हे लक्षात घ्या. आणि इथे सुद्धा 1.66 into 10 raised to minus 27 kilogram. This is the value of 1 Dalton in chemistry. ही सुद्धा नंबर खूप स्मॉल आहे, हा सुद्धा नंबर अतिशय लहान आहे. आणि ज्यावेळी असे खूप लहान नंबर्स आणि खूप मोठे नंबर्स हे आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात त्यावेळेस आपल्याला इंडायसेसचा उपयोग होतो. आता पुढची स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे, जी तुम्ही पहा इथे, की याच्यामध्ये मी काय केलेलं आहे पहा. आय हॅव रिटन हिअर अर्थ्स मास. अर्थचं मास मी लिहिलेलं आहे पहा, 6 into 10 raised to 24 kilogram. Okay, this is the mass of earth. And I have again written here radius of the earth. It is 6.4 into 10 raised to 6 meter. आता पहा, एक क्वांटिटी मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला. ओके, 6 into 10 raised to 24 याचा अर्थ असा होतो 6 वरती 24 zeros आहेत. These are 24 zeros. How many are they? They are 24. आणि हे लिहिणं सोपं आहे का हे लिहिणं सोपं आहे? पहा, प्रश्न विचारा स्वतःला. Which is the method which is easy and comfortable while representing these values? So this is a simple method in which you can represent the different values, whether they are high like this earth's mass or very low like the charge on the electron or the atom or Dalton. म्हणजे अशा पद्धतीच्या फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा अशा पद्धतीच्या जर आपल्या जीवनामध्ये अशा काही व्हॅल्यूज रिसर्च करताना किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा वेगळ्या फील्डमध्ये आपण गेल्यानंतर अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आल्या तर आपल्याला इंडायसेसचा अभ्यास हा आवश्यक ठरतो. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी इंडायसेसचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. आणि ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड आपण जी दाखवत आहोत ही आपल्या 7th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधली आहे, हे लक्षात घ्या. 7th स्टँडर्डचं टेक्स्टबुक तुमच्याकडे नसेल म्हणून आपण इथे पुटअप केलेलं आहे. तर पहा, हा नंबर
इथे लिहिलेलं आहे इट इज अ व्हेरी लार्ज नंबर. And how it is written in the form of indices. So this is the standard form of writing the numbers. Large numbers are written in a standard form like this. So you can see here the diameter of the sun is given, the velocity of light is also given. So you can write these for your practice. You can write these in a standard form. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करतात, ज्यावेळेस आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कुठलाही नंबर लिहितो त्यावेळेस आपण तो लार्ज असेल किंवा स्मॉल वी आर एक्सप्रेसिंग इट ॲज अ 1 डिजिट इंटिजर. बघा हा 1 डिजिट आहे, 3.1 डिजिट आहे. आणि अशा पद्धतीने 10 ची पार जी आहे ती -14 आपण इथे पुटअप केलेली आहे. दिस इज फ्रॉम इंडायसेस फ्रॉम युअर 7th स्टँडर्ड टेक्स्ट बुक. If you have your 7th standard textbook, you can refer to this textbook. How it is said, how it is given that maths is my friend and science in astronomy. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला दिलेलं आहे. आणि एक कुतूहल, एक क्युरिओसिटी तुमच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झाली असेल की नाही खरंच हे आपण इंडायसेसचा अभ्यास केला पाहिजे, याचा कुठेतरी आपल्याला उपयोग होणार आहे. आणि मग ज्यावेळी आपल्याला हे समजतं की आपल्याला ह्याचा उपयोग कुठेतरी होणार आहे त्यावेळेस आपण अधिक इंटरेस्टने अभ्यास करतो. तर ह्या इंट्रोडक्शन सोबतच आपण जाऊयात आता पुढच्या भागाकडे की ज्यामध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस शिकणार आहोत. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट लॉज ऑफ इंडायसेस. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळी आपण हे इंडायसेस जे आहेत या इंडायसेसचा कुठेतरी फिजिक्समध्ये उपयोग आहे, केमिस्ट्रीमध्ये उपयोग आहे, ही गोष्ट ज्यावेळी आपल्या लक्षात येते त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट अजून निर्माण होतो. म्हणून आपण हे सांगितलेलं आहे. आणि आपल्याला 7th स्टँडर्डचे जे टेक्स्टबुक आहे ते सुद्धा आपण थोडंसं रिवाइज केलं. याच्यामुळे रिवाइज केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये युजेस ऑफ इंडायसेस, हाऊ इंडायसेस दे आर युजफुल इन ॲस्ट्रॉनॉमी और फिजिक्स हे पण तुम्हाला तिथे पटवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याचा थोडासा रिव्हिजनचा पार्ट पाहिलेला आहे. आता इथे आपण इंडायसेस कडे हा सगळा पार्ट रिव्हिजनचा असल्यामुळे लक्षात घ्यायचं आहे हाऊ टू रिप्रेझेंट द इंडायसेस. तर इंडायसेस कसे रिप्रेझेंट करतो आपल्याला माहिती आहे. हे रीड कसं करतो आपण 2⁵. म्हणजे हा जो पार्ट आहे वरचा त्याला इंडेक्स म्हणतो, एक्सपोनंट म्हणतो किंवा पॉवर म्हणतो. आणि हा जो पार्ट आहे हा 2 याला आपण काय म्हणतो, बेस असं म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या दिस इज द बेस अँड दिस इज द इंडेक्स और दिस इज द एक्सपोनंट और पॉवर. याला आपण एक्सपोनंट किंवा पॉवर असं सुद्धा आपण म्हणतो. आता इथे आपण पुढच्या याच्यामध्ये आपण इथे लॉज काही इंडायसेसचे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो दीज आर द लॉज विच आर बेस्ड ऑन दी मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, लॉ ऑफ पार्ट्स अँड a⁻0 इज इक्वल टू 1, a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. अशा पद्धतीचे हे लॉज आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, हा लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन जो आहे हा लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन समजून घेऊयात. तर यामध्ये काय करतो आपण ज्यावेळेस बेस सेम असेल, ओके, दीज आर द सेम बेसेस अँड व्हॉट वी आर डुईंग हिअर इज दॅट वी आर ऍडिंग दिस 2 powers. When the base is the same, we are adding these 2 powers. This is the law of multiplication. When there is division, then what we are doing, the base are the same and then m minus n, this is the operation which is performed here. That is we are subtracting the 2 parts. And here multiplication is done and a⁻0 has the value of 1. And you should also remember that any number, okay, any number raised to 1, it is always that number itself. म्हणजे हेही महत्वाचं आहे. कुठलाही नंबर ज्यावेळेस तो रेज टू 1 असेल तर तोच नंबर असतो, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे बरं का की 2⁵ चा अर्थ काय होतो. मग 2⁵ म्हणजे काय, 2 is multiplied 5 times. Okay, so we will write here 2 into 2 into 2 into 2 into 2. Okay, so what is it coming out to be? It is 32. म्हणजे अशा पद्धतीने अनेक गोष्टींचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे ज्यावेळेस आपण कुठलीही कन्सेप्ट शिकत असतो त्यावेळी. आता इथे आपण एक एक लॉ घेऊयात आणि त्या लॉशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. तर पहिला जो लॉ आहे तो मल्टिप्लिकेशन. मग इथे मी एक्झाम्पल्स घेते पहा. 2⁵ into 2⁴. Okay, so what will be coming out to be 2⁵ plus 4, it is equal to 2⁷. ठीक आहे, हे झालं ऍडिशन. म्हणजे वी आर ऍडिंग द पॉवर्स, हे लक्षात घ्यायचंय. बट व्हॉट इज द कंडिशन हियर, बेस शुड बी द सेम अँड m and n they may be integers, they may be also fractions. फ्रॅक्शन सुद्धा ते असू शकतात.
हे इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 7th स्टँडर्ड मध्ये होते त्यावेळेस तुम्हाला तिथे नॅचरल नंबर्स दिले होते, आता तुम्हाला इंटिजर्स आहेत आणि पुढे तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तिथे फ्रॅक्शन सुद्धा असू शकतात, हेही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सेकंड जे आहे, तर इथे सेकंड जे आहे ते आपण जर घेतलं 1/2 रेस टू 3 आणि इंटू इथे 1/2 रेस टू -4. ओके, असं आपण हे घेतलं एक्झाम्पल. मग काय येईल इथे, वी आर गोइंग टू ऍड दिस टू पॉवर्स. ओके, बेस इज द सेम, म्हणजे 1/2 काय येईल इथे 3 प्लस -4. देन यू शुड नो व्हॉट इज 3 प्लस -4. हे आपल्याला ऍडिशन ऑफ इंटिजर्स किंवा सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स हे आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे काय आलं या ठिकाणी 1/2 आणि 3 - 4 येणार आहे बघा, हे असं येणार 3 - 4 and 3 - 4 is -1. म्हणजे काय येईल 1/2 रेस टू -1. म्हणजे या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की कशा पद्धतीने आपल्याला हे ऍडिशन ऑफ इंटिजर्स हे सुद्धा कन्सेप्ट आपली क्लिअर असली पाहिजे. तर हे जे 2 एक्झाम्पल्स आहेत, हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकता आणि मग नंतर आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात, कारण हा रिव्हिजनचा पार्ट आहे. आपण नंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलेलेच आहेत. आपण 26 आणि 27 ही एक्झाम्पल आपण होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायची आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला हे ऍडिशन सबट्रॅक्शन, यू शुड बी व्हेरी क्लिअर, यू शुड बी व्हेरी फॅमिलियर विथ दिस ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. आता दुसरं जे आहे ते सेकंड लॉ. तर सेकंड लॉ जो आहे तो काय आहे, a रेस टू m डिवायडेड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m मायनस n. मग इथे परत आपण एक्झाम्पल्स घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची की ही आपण ऑपरेशन कधी करायचं आहे, when are we going to subtract these powers. We are going to subtract these powers only when the bases are the same. ज्यावेळी बेस सेम असेल त्यावेळेसच आपण हे पॉवर काय करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. आपण ते बेस डिफरंट असेल तर नाही करणार. अँड देअरफॉर वी आर टेकिंग द एक्झाम्पल हिअर. द एक्झाम्पल इज 10 रेस टू 3 divided by 10 raised to 2. Okay, it is equal, how much it will be? So let us solve this. कसं सॉल्व करणार आपण, 10 raised to 3 minus 2. ओके, मग 10 raised to 3 minus 2 म्हणजे किती येणार, 10 raised to 1. आणि 10 raised to 1 म्हणजे किती आहे, 10 आहे त्याची व्हॅल्यू. इथे दिलेलं आहे बघा की a raised to 1 is equal to a, म्हणजे 10 raised to 1 is equal to 10. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करायचं आहे. आता परत अजून एक एक्झाम्पल आपण घेतलं इथे की 6 रेस टू 3 डिवायडेड बाय 6 रेस टू मायनस 5 असं आपल्याला एक्झाम्पल आहे. 6 रेस टू 3 डिवायडेड बाय 6 रेस टू मायनस 5. ओके, आय विल राईट हिअर लाईक दिस, 6 रेस टू 3 डिवायडेड बाय 6 रेस टू मायनस 5 असं दिलं. मग आपण कसं करणार आहोत इथे, 6 रेस टू 3 मायनस -5 which is equal to 6 raised to, आता हे आपल्याला माहिती पाहिजे की ज्यावेळेस हे मायनस साइन आणि हे मायनस साइन असतं त्यावेळेस ते काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे 3 प्लस 5 which is equal to 6 raised to 8. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण डिव्हिजनचे 2 एक्झाम्पल्स घेतले आणि हे 2 एक्झाम्पल्स घेतल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलंय की आपल्याला इंटिजर्सचे ऑपरेशन्स जे आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे सगळे ऑपरेशन्स आपले व्यवस्थित असतील तर आपल्याला इंडायसेस सोडवता येणार आहे. नाहीतर हेच आपल्याला कळत नाहीये, साइन कुठल्या नंबरचं द्यायचंय, मोठ्या नंबरचं द्यायचंय, छोट्या नंबरचं द्यायचंय, तर हे आपल्याला पुढे अवघड जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, मॅथ्स हा कॉन्सेंट्रिक सब्जेक्ट आहे. म्हणजे असा एक सेंटर असतो, त्याच्या बाजूने हा सब्जेक्ट फिरतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट इथली आली नाही, ह्या एखाद्या स्टँडर्ड मधली 5th स्टँडर्ड मधली कन्सेप्ट आली नाही तर तुम्हाला 10th स्टँडर्ड मधली एखादी कन्सेप्ट अडचणीची ठरू शकते, म्हणजे ती तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. म्हणून या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय, मॅथ्स इज अ कॉन्सेंट्रिक सब्जेक्ट. ओके, म्हणून त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे. आता जे थर्ड आहे हे 2 एक्झाम्पल्स पण तुम्ही लिहून घ्यायचे आहेत पॉज करून व्हिडिओ, कारण का इथे आपल्याला पुढच्या एक्झाम्पलकडे जायचं आहे, पुढच्या लॉकडे जायचं आहे. तर हा जो लॉ आहे इट इज द लॉ ऑफ पॉवर्स. मग काय येईल इथे, a रेस टू m रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m इंटू n. म्हणजे लॉ ऑफ पॉवर असेल तर आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. मग काय येईल इथे, a रेस टू 3 इंटू म्हणजे 3 रेस टू 2 असं जर आपल्याला एक्झाम्पल असेल तर आपण कसं सॉल्व्ह करणार, a रेस टू
3 into 2 म्हणजे काय येणार a raised to 6. म्हणजे अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन आहे. आता ज्यावेळी इथे मायनस साइन येईल मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे असं असेल समजा 5 raised to -7 आणि raised to -2. मग तुम्हाला हे यायला पाहिजे काय यायला पाहिजे आपल्याला 5 into -7 5 raised to -7 into -2 which is equal to 5 raised to +14 किंवा आपण सहज म्हणू शकतो हे प्लस लिहिलं नाही तरी चालेल म्हणजे -2 आणि -7 -2 आणि -7 यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 14 आहे. म्हणजे हे लक्षात घ्या यू शुड बी वेल फॅमिलियर with all the basic operations in integers that is addition, subtraction and division. आता हा जो लॉ आहे हा लॉ सुद्धा म्हणजे कुठलाही जर इंडायसेस असेल and if it is raised to 0 the value is 1 म्हणजे a raised to 0 is 1 5 raised to 0 असेल तरी तो 1 होईल 3 raised to 0 असेल तरी पण तो 1 होईल म्हणजे हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतर जो आहे तो फिफ्थ लॉ आपण पाहणार आहोत. तर फिफ्थ लॉ जो आहे तो काय आहे तर फिफ्थ लॉ मध्ये आपण असं एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपण परत एकदा लॉ लिहूयात a raised to m is equal to 1 upon a raised to m. म्हणजे समजा मी असं केलं इथे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की a raised to मायनस किंवा आपण इथे 6 घेऊया 6 raised to -2. ओके 6 raised to -2 आहे आणि तुम्हाला सांगितलं की हा लॉ तुम्ही अप्लाय करायचा आहे. मग काय होईल if this is the negative integer this is a negative number then by applying this law it will be coming out to be 1 upon 6 square. म्हणजे जो पॉझिटिव्ह इंटिजर आहे तो काय झाला निगेटिव्ह झाला सॉरी निगेटिव्ह इंटिजर जो आहे तो काय झाला पॉझिटिव्ह झाला हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण जर असं केलं 1 upon 6 raised to -4 असं जर असेल ओके 1 upon 6 raised to -4 दिला असेल तर ते ज्यावेळेस आपण त्याचं रेसिप्रोकल करतो त्यावेळेस ते काय येईल 6 raised to 4 येईल. म्हणजे अशा पद्धतीने हा लॉ सुद्धा आपण इथे एक्सप्लेन केलेला आहे आणि a raised to 0 is always equal to 1 हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि a raised to 1 is equal to a. म्हणजे अशा पद्धतीने हे 5 लॉज झाले आणि आता आपण पुढचे जे लॉज आहेत पुढचे 3 लॉज ते लॉज सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. पुढचे जे लॉज आहेत हे 3 लॉज आपण स्टडी करणार आहोत. आता आधी जे 5 लॉज होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एक तर बेस हा ए म्हणजे एकच बेस होता किंवा मग सिमिलर बेस होता सेम टाइप ऑफ बेस वॉज देअर दॅट इज ए वॉज द बेस इन बोथ द इंडायसेस. आता इथे काय झालेलं आहे पहा इथे अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे आपण की a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m. ठीक है a divided by b bracket raised to m is equal to a raised to m divided by b raised to m. a divided by b bracket raised to -m is equal to b divided by a bracket raised to m. म्हणजे इथे काय झालंय या लास्ट याच्यामध्ये पहा इथून सुरुवात करूयात आपण की रेसिप्रोकल केलेला आहे b is reciprocated therefore the negative power is changing to positive power आणि a पण रेसिप्रोकेट होतो इथे आणि जो न्यूमरेटर मध्ये आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाताना निगेटिव्ह पॉवर हा दोघांचाही काय होतो पॉझिटिव्ह पॉवर होतो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि a आणि b म्हणजे आता लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये a आणि b समजा आपण दोन बहीण भाऊ असो आपल्या घरामध्ये काही वस्तू असतील तर दोघांच्याही असतात त्या ओके तर हे ब्रॅकेट म्हणजे ह्यांचं घर समजायचं ठीक आहे आणि a आणि b हे दोन बहीण भाऊ आहेत असं समजायचं ओके. मग a into b raised to m म्हणजे m belongs to a also and b also. आपण भांडतो का बहीण भाऊ असले की तुझी वस्तू आहे ती मीही वापरणार तूही वापरणार तसं इथे आहे a आणि b हे जरी वेगवेगळे या ठिकाणी बेसेस असले तरी सुद्धा ते एका ब्रॅकेट मध्ये आहेत एक ब्रॅकेट आहे तिथे आणि त्या ब्रॅकेट रेस टू m आहे त्यामुळे दिस पॉवर इट बिलॉंग्स टू a also and b also. म्हणजे a रेस टू m पण आहे आणि b रेस टू m पण आहे. त्याचप्रमाणे इथे a डिवायडेड बाय b अँड द होल ब्रॅकेट रेस टू m मग हा a रेस टू m आणि b रेस टू m या ठिकाणी आपल्याला a रेस टू m डिवायडेड बाय b रेस टू m अँड दिस इट इज बेस्ड ऑन रेसिप्रोकल. म्हणजे अशा पद्धतीने हे पुढचे 3 लॉज आहेत. ऍक्च्युअली दीज आर द लॉज इन 7th स्टँडर्ड आणि म्हणून एक फक्त आपण रिवाइज करत आहोत. म्हणजे समजा आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं की 6th लॉशी रिलेटेड एक एक्झाम्पल घेऊया 3 raised to 2
इंटू 2 रेज टू इथे आपण 3 इंटू 2 रेज टू 2 असं आपण एक्झाम्पल घेतलं. म्हणजे इथं 3 हा वेगळा बेस आहे. दिस बेस इज डिफरंट अँड दिस बेस इज डिफरंट, बट बोथ आर हॅव्हिंग द सेम पॉवर. म्हणजे दोघांची पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण? 3 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर. म्हणजे 3 चा स्क्वेअर काय आहे? 9 आहे. 2 चा स्क्वेअर काय आहे? 4 आहे. म्हणजे काय आलं या ठिकाणी? 9 4 जा 36. आणि असंही आपण करू शकतो. 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 अँड 6 स्क्वेअर इट इज 36. आलं का बरोबर? व्हेरीफाय झाला का हा लॉ? म्हणजे अशा पद्धतीने यू कॅन ऑल्सो व्हेरीफाय दी लॉज. म्हणजे तुम्ही ते लॉज व्हेरीफाय पण करू शकता. ह्याचं पण तसंच आहे. 7th एक्झाम्पल. मग 7th एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की आपण इथे 7/2 घेऊयात आपण. 7/2 त्याच्यानंतर इथे आपण स्क्वेअर घेऊयात. ओके. मग 7/2 स्क्वेअर म्हणजे काय? 7 चा पण स्क्वेअर आणि 2 चा पण स्क्वेअर. मग 7 चा स्क्वेअर किती आहे? 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती आहे? 4 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जो एक एक्सपोनंट आहे किंवा जो पॉवर आहे इट बिलॉंग्स टू 7 ॲज वेल ॲज 2. म्हणजे अशा पद्धतीने हे 7 आणि 2 या दोघांचाही तो पॉवर आहे हे लक्षात घ्यायचं. अँड वी आर गोइंग टू डिस्ट्रीब्यूट दिस पॉवर अमॉंग 7 अँड 2 बोथ दिस. दोघांना द्यायचा आपण. आणि हे जे लास्ट आहे, लास्ट लॉ जो आहे त्याचंही आपण एक एक्झाम्पल घेऊयात. कारण दिस इज अ पार्ट ऑफ रिव्हिजन अँड देअरफॉर वी आर टेकिंग ओनली वन एक्झाम्पल हिअर, because it is all you have studied, all this is studied in 7th standard, and after solving the examples from exercise 26 and 27 you will have the concepts more clear. म्हणजे इथे समजा आपण असं लिहिलं 5/2 रेज टू -6 असं लिहिलं मी इथे. बरोबर आहे. मग हा जो पॉवर आहे हा पॉवर पॉझिटिव्ह होतो. मग कधी पॉझिटिव्ह होतो तो? ज्यावेळेस मी 2 ला रेसिप्रोकेट करेल. म्हणजे 2 हा कुठे आहे आता? इट इज इन द डिनॉमिनेटर. म्हणजे तो कुठे जाईल आता? डिनॉमिनेटर मध्ये असलेला 2 तो न्यूमरेटर मध्ये जाईल आणि हा जो न्यूमरेटर मध्ये 5 आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि अशा पद्धतीने रेज टू 6 होईल. मीन्स निगेटिव्ह पॉवर इट विल बी चेंजिंग टू द पॉझिटिव्ह पॉवर. म्हणजे अशा पद्धतीने हे 8 लॉज आहेत. आता ह्या 8 लॉजशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत 7th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये 26 आणि 27 प्रॅक्टिस सेट जे आहेत ते आपण सोडवायचे आहेत. ओके. आणि काही डाऊट्स असतील तर ते निश्चितपणे विचारायचे आहे. आणि हे जे लॉज ऑफ इंडायसेस आपण स्टडी केलेले आहेत ह्या लॉज ऑफ इंडायसेस वरती आधारित जे 7th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेट 26 हा आपण इथे तुम्हाला दाखवलेला आहे. कारण पुस्तकं जर नसतील तरी तुम्ही इथे काय करू शकता? पॉज करून हे लिहू शकता आणि हा होमवर्क आपण इथे सोडवायचा आहे. आणि मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे की त्या ठिकाणी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 27 आणि प्रॅक्टिस सेट 26 हे दोन्ही प्रॅक्टिस सेट आपण सोडवायचे आहेत. जरी हे 7th स्टँडर्ड मधील असतील तरी पण आपण हे सोडवायचे आहेत हे इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, कुठल्याही प्रकारची शंका असेल तर अशा प्रकारचे डाऊट्स माझ्यापर्यंत हे पोहोचले पाहिजेत. आणि अजूनही काही एक्झाम्पल्स आपण तुम्हाला देणार आहोत. ओके. वेळोवेळी जे एक्झाम्पल्स आपण एक्स्ट्रा तुम्हाला देणार आहोत ते एक्झाम्पल्स पण आपण सोडवायचे आहेत हे इथे लक्षात घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स शिक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं विद्यार्थी म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. ओके.